तर आज आपली रेसिपी आहे पियुष कसा बनवायचा ते। उन्हामध्ये थंडगार असं काहीतरी आपल्याला हवं असतं, तर मग ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि पियायला पण खूप छान लागते। आपल्या शरीराला एकदम अशी फायदेशीर ठरणार आहे। ॲसिडिटीसाठी सुद्धा आपल्याला हे फार उपयुक्त आहे। तर मग आपली रेसिपी आपण आजची सुरू करूया। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार, आज आपण थंडगार असं पियुष कसं बनवायचं ते बघूया। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। इथं ताक घेतलेलं आहे बघा। हे ताक मी असं घट्ट घेतलेलं आहे। आपल्याला इथं घट्टच ताक घ्यायचं आहे। इथं मी खडीसाखर घेतलेली आहे। आपल्याला हे खडीसाखर बारीक करून घ्यायची आहे। आणि इथं मी दुधामध्ये केशर भिजत घातलं होतं। मी खडीसाखर बारीक करून घेतली। तुम्ही खडीसाखरऐवजी आपली बारकी साखर पण घेऊ शकता, पण आता हे उन्हाळा असल्यामुळे इथं मी खडीसाखर घेतलेली आहे। खडीसाखरमुळे उष्णता कमी होण्यास मदत होते, म्हणून आपल्याला सतत उन्हाळ्यामध्ये आवर्जून खडीसाखर घ्यायलाच पाहिजे। आता आपण एका गिलासामध्ये आपण हे ताक टाकून घेऊया। घट्ट ताक घेऊनच आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तसा हे पदार्थ अगदी सोपा आहे, साहित्य पण कमी लागणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये ताक हे प्यायलाच पाहिजे। तर आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया। 2 चम्मच मी याच्यामध्ये साखर टाकून घेते। आता तुम्हाला थोडं गोड आवडत असेल जास्त तर तुम्ही याच्यामध्ये एखादा चम्मच टाकू शकता। आपण याच्यामध्ये हे केशर घालून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया। आता केशर नसेल घालायचा तर नका घालू, त्याऐवजी तुम्ही थोडी हळद पण याच्यामध्ये घालू शकता। आता आपण याच्यामध्ये श्रीखंड घालणार आहोत। आता आपल्याकडे बरेच वेळेला शिल्लक राहतो श्रीखंड, मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही हा पियूस करून पिऊ शकता। आता आपण याच्यात टाकून घेऊया। 2 चम्मच याच्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये बदामीचे थोडे काप घालून घेऊया आणि तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यासुद्धा वाळून याच्यामध्ये टाकू शकता। दिसायला छान दिसते आणि खायला पण सुरेख लागते। झटपट असा थंडगार पियूष आपला तयार आहे पिण्यासाठी। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पुन्हा तुमच्यासाठी मी अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येईल। धन्यवाद।